नमस्कार एस्परंट्स, कशा आहात सगळे. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी फेब्रुवारी झालेत, या महिन्याचे करंट अफेअर्स झालेत. तर जर आपण पाहिलं नसेल तर या आय लिंकवर तुम्ही पाहू शकता. तर आज आपण पाहूया मार्चचा भाग 1. तर चला सुरू करूया व्हिडिओला. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर ठीक आहे. मार्च 2021चा भाग 1 मध्ये काय काय पाहणार आपण, तर पॉलिटी, इंटरनॅशनल न्यूज आणि महाराष्ट्र, म्हणजे राज्यशास्त्र, जागतिक आणि महाराष्ट्राबद्दलचे न्यूज बघणार आहोत आपण. तर चला सुरू करूया पॉलिटीपासून. तर पहिली न्यूज आहे चौरी चौरा इन्सिडेंटची. तर चौरी चौराला 100 वर्ष पूर्ण होतील आता 2022 मध्ये. तर आपण पाहू शकता हे चौरी चौरा इन्सिडेंट 4 फेब्रुवारीला झालेला. ॲक्च्युली काय झालेलं, जी असहकार चळवळ होती तर ती नॉन व्हायलेंट म्हणजे हिंसा अमान्य होती. तर ॲक्च्युली तिकडचा जो गट होता तर त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केलं, 2 नागरिकांचा मृत्यू झाला. तर त्या नागरिकांनी मग तिकडचे जे रहिवासी होते ते सगळे मिळून त्या पोलिसांचा मृत्यू केला त्यांनी. तर तिकडं त्यांची संख्या होती 22 पोलिसांची. तर हे महात्मा गांधीजींना आवडलं नाही, कारण की त्यांचं जे अजेंडा होता की ते नॉन व्हायलेन्सचा होता, म्हणजे अहिंसा मान्य होता. तर त्यांनी ही जी मूव्हमेंट होती, नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट किंवा असहकार चळवळ, तर त्यांना कॉल्ड ऑफ, म्हणजे त्यांनी हे बंद करायचं ठरवलं. तर ह्याच्यावर खूप निषेध झाला ॲक्च्युली बघितलं गेलं तर. तर जसं आता त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर व्हायलेन्स दाखवला तर ब्रिटिश लोक सोप्या पद्धतीने तुम्हाला चिरडून टाकतील. तर त्यांना एक कारण झालं ते चिरडण्यासाठी, म्हणून त्यांनी म्हटलेलं की आपण हिंसा अमान्य करूनच हे सगळे चळवळ लढायची आणि आपण जिंकायचं. पण हे त्यावेळेस त्या लोकांना तेवढी तयारी पण नव्हती, मनस्थिती पण नव्हती. तेव्हा जवाहरलाल नेहरू आणि मोठे दिग्गज सुद्धा त्यांनी म्हटले की हे कशाला थांबवली, जर हे असंच चाललं असतं तर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं असतं. पण गांधीजींना हे नव्हतं करायचं, कारण की त्यांना असं म्हणत होते की त्यांना शांततापूर्ण आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आणि आपली जनता व्हायलेंट नाही व्हायला पाहिजे, व्हायलेन्सच्या दृष्टीने नाही जायला पाहिजे, व्हायलेन्स थ्रू आपल्याला स्वातंत्र्य नको आहे. म्हणून हे सगळं इन्सिडेंट झालेला. आणि त्यानंतर गांधीजींना जेव्हा अटक झाली, उलट गांधीजींना ह्यांनाच अटक करण्यात आली, कारण की त्यांनीच थांबवली म्हणून. चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, हे फुल फॉर्म पण विचारू शकतात सोप्या पद्धतीनं. तर आता CBIचे संचालक प्रवीण सिन्हा कार्यवाही संचालक होणार आहेत, त्यामुळे ही न्यूज आहे. तर CBI बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. जसं की आपल्याला माहितीच आहे की CBIची रेड वगैरे पडतच असतात, जसं आपण स्पेशल 26 मध्ये पण पाहिलं. पण ती नकली CBI होती, ती वेगळी गोष्ट. आणि त्यामुळे खूप सारे नकली CBI पण तयार झालेले आणि खूप सारे ब्लॅक मनी जे ठेवतात त्यांच्यावर खूप सारे छापे पण पाडले. त्यांच्यावर पण तपास चालू आहे सध्या तरी, ते पण CBIच करत आहे. तर ठीक आहे. तर आता ही एक इन्व्हेस्टिगेटिंग पोलीस एजन्सी आहे, इन्व्हेस्टिगेटिंग पोलीस एजन्सी आहे ही. तर ही ॲक्च्युली कुठल्या डिपार्टमेंटच्या अंडर येते, तर पर्सनल मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पेन्शन अँड पब्लिक ग्रीव्हन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते. आणि जे कुणाच्या अंडर येते, तर PMOच्या अंडर येते, म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंडरच ही एजन्सी आहे. आणि ही CBIची जी पॉवर आहे ती कुठल्या ॲक्टनुसार येते, ॲक्च्युली हे ॲक्टनुसार नाही बनलंय, पण त्यांच्याकडनं त्या दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमधनंच ही पॉवर घेतात. हे कायदेशीर बनलेलं नाहीये तसं बघितलं गेलं तर, ही वैधानिक संस्था नाहीये. आणि दिल्ली विशेष पोलीस अस्थापना कायदा आहे जे 1946चा, तर अन्वये तिला अधिकार प्राप्त झाले आहेत. आणि ही केंद्र सरकारची मुख्य तपास संस्था आहे. आणि प्रशासनामध्ये जे भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि प्रामाणिकता राखणे यासाठी ही संस्था कार्यरत आहे तसं बघितलं गेलं तर. आणि ह्याचा मोटो जे आहे, मोटो म्हणजे काय, ब्रीदवाक्य बोलू शकता तुम्ही. तर हे इंडस्ट्री, इम्पार्शियालिटी आणि इंटिग्रिटी आहे. हे बघू शकता, इंडस्ट्री, इम्पार्शियालिटी आणि इंटिग्रिटी. हे असा लोगो पण विचारू शकतात, ह्या लोगो कुणाच्या एजन्सीचा आहे. ॲक्च्युली 1963 मध्ये CBIला एस्टॅब्लिश केलेलं जे मोठे मोठे इन्व्हेस्टिगेशन क्राईम्स असतात, सिरियस क्राईम्स असतात, जे डिफेन्स ऑफ इंडिया किंवा करप्शन लेवलचे असतात, तर त्यासाठी बनलं गेलेलं. नंतर त्याचा जे दायरा आहे ते खूप मोठा झाला. नंतर सगळ्याच मेजर केसेस ते स्वतः घेऊ शकतं. आणि सो मोटो पण घेऊ शकतं, फक्त युनियन टेरिटरीजमध्ये. सो मोटो म्हणजे काय, स्वतःहून ते केस घेऊ शकतं. तर जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांच्याकडनं पण ते लढू शकतं तसं बघितलं गेलं तर. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. 125वी ॲनिव्हर्सरी आहे प्रबुद्ध भारतची. प्रबुद्ध भारत काय हे बघू शकता तुम्ही. प्रबुद्ध भारत म्हणजे ऑर अवेकन्ड इंडिया,
हे इंडिया आहे ॲक्च्युली, हे फोटो व्यवस्थित नाही आला, ते जुना खूप फोटो आहे. तर ही एक मंथली मॅगझिन आहे. तर रामकृष्ण जे मिशन आहे त्याच्या अंडरच आहे, रामकृष्ण ऑर्डर किंवा मिशन म्हणू शकता. तर ही मंथली मॅगझिन आहे त्यांची त्या काळाची. आणि हे कुणी बनवले तर 1896 मध्ये बनवलेलं कुणी, पी अय्या स्वामी, बी आर राजा माय्यर, जी जी नरसिंहाचार्य, बी व्ही कामेश्वरा अय्यर. आणि कुणाच्या गायडन्समध्ये, आता रामकृष्ण मिशन म्हटल्यावर कोण येणार, तर स्वामी विवेकानंदच येणार. आणि ही मॅगझिन कशासाठी बनवली गेली, तर एक संदेश देण्यासाठी की जे एन्शियंट स्पिरिच्युअल विजडम आहे कंट्रीसाठी. अजून खूप सारे मिस्टिक आहेत, योगीज आहेत, तर त्यांचं पण हेच काम आहे, एन्शियंट स्पिरिच्युअल विजडम वगैरे, तर हे स्प्रेड करणं, म्हणजे थोडंसं एनलायटन करणं, बाबा जे समस्या आहेत त्यांचं समाधान करणं इन शॉर्ट. तर हेच त्यांचं पण तेच काम होतं, अवेकन करायचं इंडियाला, म्हणजे जागृत करायचं. तर ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं ठरतं, कारण की हे 125वी. जनरली काय होतं, 100 वर्ष किंवा 25 किंवा 50 किंवा 75, आता 75 वर्ष पूर्ण होतील भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये. तर तसे न्यूज. नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर PM मोदी यांनी इनॉग्रेट केलं मल्टिपल प्रोजेक्ट सोमनाथमध्ये. सोमनाथ काय आहे, तर इथं हे बघू शकता तुम्ही, सोमनाथ मंदिर आहे. तर सोमनाथ एक स्थान आहे गुजरातमध्ये, आणि सोमनाथ मंदिर जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पहिलं ज्योतिर्लिंग बोलू शकता तुम्ही, जे शिवजी आहेत त्यांचं. आणि ह्याची हिस्ट्री आहे अशी आहे की हे 17 वेळा लुटलं गेलं आहे हिस्ट्रीमध्ये. तर पहिले मोहम्मद गजनी, मग अफजल खान, मग अलाउद्दीन खिलजी, मग औरंगजेब. तर असे मेजर नाव आहे. तर हे नावं कुणाच्या संदर्भात आहे, तर सोमनाथ मंदिरच्या संदर्भातच आहे असं बोलू शकता. अशा या पद्धतीने पण प्रश्न येऊ शकतो. आणि जे आपले आयर्न मॅन आहेत, ते आयर्न मॅन ते मार्वेलवाले आयर्न मॅन नाहीत, हे रिअल आयर्न मॅन आहेत, जे सरदार वल्लभभाई पटेल आहेत. त्यांनी पण हे कन्स्ट्रक्शन केलं आता सध्याच्या टेम्पलमध्ये. आणि हे सध्याचं टेम्पल आर्किटेक्चर कोणी केलंय, रिनाऊंड केले, तर प्रभाष चंद्र यांनी डिझाईन केले. आणि पहिले जे प्रेसिडेंट होते जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, यांनी इन्स्टॉल केले ज्योतिर्लिंग, आणि ते होतं 11 मे 1951 मध्ये. एवढी डिटेलिंगची गरज नाही, पण एक माहिती असायला पाहिजे. आणि ही जी स्टाईल आहे बघा, इथं गर्भगृह आहे, मग इथं मंडप आहे. तर ही जी स्टाईल आहे ती चालुक्यन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर बोलू शकता तुम्ही, टेम्पल आर्किटेक्चर आहे, किंवा कैलास महामेरू प्रसाद स्टाईल, हे दोन्हीपैकी कुठलंही नाव येऊ शकतात. जर सोमनाथ टेम्पल असं पण स्टेटमेंट देऊ शकतो की सोमनाथ टेम्पल रिलेटेड टू सोमनाथ टेम्पल. पहिलं वाक्य असणार की हे चालुक्य स्टाईलचं आहे आर्किटेक्चर. मग त्यानंतर हे ज्योतिर्लिंग आहे शिवजीचं किंवा कृष्णाजीचं, कुठलंही नाव देऊ शकतात असं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. हे मूर्ती पाहून कळलं असेल की हे कुणाची मूर्ती असणार आहे. तर हे सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती आहे. तर ह्यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करतात. पराक्रम दिवस कधी येतो, तर हे 23 जानेवारी. हे बघू शकता तुम्ही, 23 जानेवारी इथं लिहिलंय बघा खाली. तर त्यांच्याबद्दल थोडीशी हिस्ट्री जाणून घेऊया आपण. तर 1919 मध्ये त्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन क्रॅक केलेली, म्हणजे UPSC, तेव्हाची ही UPSC होती, तेव्हा त्यांनी क्रॅक केलेली. तर त्यानंतर पॉलिटिकल जे गुरु होते ह्यांचे, तर चित्तरंजन दास, सी दास पण म्हणतात किंवा चित्तरंजन दास पण म्हणतात. त्यानंतर त्यांनी जे स्वराज्याची जी मागणी आहे, स्वराज्य म्हणजे काय, टोटल इंडिपेंडन्स, म्हणजे पूर्ण आम्हाला स्वातंत्र्य द्या. तर तेव्हा मोतीलाल नेहरू, म्हणजे नेहरू रिपोर्ट जेव्हा आलेला 27 मध्ये, तर तेव्हा त्यांनी मागणी केलेली की आम्हाला डॉमिनियन स्टेटस द्या. पण सुभाषचंद्र बोस म्हणत होते की आम्हाला पूर्ण स्वराज्य द्या, म्हणजे टोटल इंडिपेंडन्स द्या. तर त्यांचा एवढा प्रभाव पडला की त्यानंतर 1929 मध्ये जेव्हा काँग्रेसचं सेशन झालं, तर तेव्हा पण जवाहरलाल नेहरू यांनी पण हीच व्याख्या मांडली की आम्हाला टोटल इंडिपेंडन्स पाहिजे. तर एवढा प्रभाव पडलेला त्यांच्यावर. त्यानंतर जे मिठाचा सत्याग्रह झालेला 1930 मध्ये, तर त्याला जेव्हा त्यांनी सस्पेंड केलं, हे जी चळवळ होती सिव्हिल डिसओबिडियन्सची आणि गांधी इरविन पॅक्ट, तर ह्याच्या विरोधातच गेलेले, कारण की ह्यांना पटत नव्हतं हे जे चाललेलं आहे, कारण की सस्पेंड करायची काही गरज नव्हती त्यांना, असं त्यांचं असं मान्य होतं. तर ही जर चालली असती तर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं असतं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर ते एवढे प्रभावी पर्सनॅलिटी झाल्यानंतर की जे काँग्रेसचे प्रेसिडेन्शियल इलेक्शन झालेले, तर त्यात त्यांनी हरिपुरामध्ये 1938 मध्ये त्यांना प्रेसिडेंटशिप भेटलेली, म्हणजे काँग्रेसचा प्रेसिडेंट ते जिंकलेले तेव्हा. त्यानंतर त्याच दुसऱ्या वर्षी 1939 मध्ये त्रिपुरीमध्ये परत त्यांनी प्रेसिडेन्शियल इलेक्शन जिंकलेले, जे गांधीजीचे कॅन्डिडेट होते पट्टाभी सीतारामय्या, त्यांना हरवून. तर तसं बघितलं गेलं तर गांधीजींचे जे कॅन्डिडेटला हरवलंय, म्हणजे किती मोठी पर्सेंटेज असणार. तर काँग्रेसचे जे सपोर्टर्स होते त्यांना ते आवडलं नाही.
तर त्यामुळे त्यांचे मतभेद व्हायला लागले काँग्रेससोबत आणि शेवटी त्यांनी रेजिग्नेशन देण्यात आला आणि त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक 1940मध्ये त्यांनी स्थापना करण्यात आली. तर याचं मेन पर्पज हेच होतं की जे पॉलिटिकली लेफ्ट आणि मेजर सपोर्ट बेस इन इज होम स्टेट बेंगॉलमध्ये. तर तसं बघितलं गेलं तर जे पॉलिटिकल लेफ्ट आयडिओलॉजी त्यांचं लेफ्ट आयडिओलॉजीवर जास्त परिणाम होता. तसं बघितलं गेलं तर त्यांनी ही फॉरवर्ड ब्लॉक बनवली जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी मिळून. त्यानंतर दिल्ली चलो मुवमेंट प्लस आझाद हिंद गव्हर्नमेंट आणि इंडियन नॅशनल आर्मी, तर ह्यांची स्थापना त्यांनीच केली 21 ऑक्टोबर 1943मध्ये. आणि INA जी इंटरनॅशनल आर्मी आहे तर पहिली फॉर्म कुणी केलेली तर मोहन सिंग यांनी केलेली, मोहन सिंग. ठीक आहे. तर असं वाटू शकतं की सुभाषचंद्र बोस यांनी केली आहे, पण नाही आहे, मोहन सिंग यांनी केली. हे स्टेटमेंट खूप वेळा विचारलं UPSCमध्ये तरी. तर चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर नेक्स्ट न्यूज आहे इंटरनॅशनल न्यूज. तर जे न्यू डेव्हलपमेंट बँकेची NIIFच्या निधींच्या निधीमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली आहे. तर 100 मिलियन डॉलर बोलू शकता तुम्ही. तर राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी म्हणजे हे NIIFचं फुल फॉर्म आहे. तर त्याच्या निधींच्या निधीमध्ये हे गुंतवणूक करण्यात आली आहे. तर निधींच्या निधीमध्ये काय आहे तर हे काय आहे तर 2018मध्ये ही स्थापना करण्यात आली आहे आणि याचं उद्दिष्ट हेच होतं की जे स्वदेशी भारतीय खाजगी इक्विटी फंड व्यवस्थापकांना मोठ्या भारत केंद्रित संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत जोडणे. तर हे याचं उद्दिष्ट होतं. हे इन शॉर्ट हे इंग्लिशमध्ये लिहिले तर तेच अर्थ होतोय त्याचा. त्यानंतर NIIF म्हणजे हेच नॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंड, जसं की नावातच आहे इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर हे भारतातलं पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट फंड आहे. म्हणजे हा भारताचा पहिला पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा विशिष्ट गुंतवणूक निधी आहे हा. त्यानंतर इट इज ऑल्सो कॉल्ड एज सॉव्हरेन वेल्थ बॉन्ड, म्हणजे काय सार्वभौम संपत्ती निधी पण बोलू शकतात ह्याला. आणि ह्याची स्थापना 2015मध्ये झाली आहे फेब्रुवारीच्या. आणि ह्याचं उद्दिष्ट एकच होतं की व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड या दोन्ही प्रकल्पात पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीद्वारे अधिकाधिक आर्थिक विकास घडवून आणणे. म्हणजे जे ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड आहेत, ग्रीनफील्ड म्हणजे काय तर नव्याने कंपनी स्थापना करणे आणि ब्राउनफील्ड म्हणजे काय तर तिकडं कंपनी आहे पहिल्यापासूनच त्याच्यातच सुधारणा करणे, म्हणजे त्याच्यावरच जास्त इन्फ्रास्ट्रक्चर अजून बिल्ड करणे. तर हे ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्डमधलं झालं. तर ह्याचं ऑब्जेक्टिव्ह, ह्याची स्थापना कधी झाली, ह्याला काय बोलतात, इव्हन इंडियाचा फर्स्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट फंड पण बोलू शकतं, याचं स्टेटमेंट पण होऊ शकतं हे. तर हे सगळं महत्त्वाचंच आहे. ॲक्च्युली हे जे स्लाइड्स बनवतोय मी तर हे सगळं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल न्यू डेव्हलपमेंट बँक, तर हे काय आहे तर पहिले ह्याला ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक पण बोललं जात होतं. आता ह्याला न्यू डेव्हलपमेंट बँक बोलतात. ब्रिक्स काय आहे तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांचा समूह आहे हे. ठीक आहे. तर ठीक आहे, चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. दावोस अजेंडा समिट 2021 म्हणजे दावोस शिखर परिषद आहे ही. तर न्यूज काय आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावोसमध्ये जानेवारी 2021मध्ये झालेल्या अजेंडा समिटमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला होता. त्याबद्दल ही न्यूज होती. तर हे दावोस अजेंडा समिट कोणी ऑर्गनाईज केले तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं ऑर्गनाईज केलं आहे, म्हणजे जागतिक आर्थिक मंचातर्फे फोरम. ठीक आहे. त्यानंतर 2021ची जी थीम होती या परिषदेची तर ही आहे स्टेक होल्डर्स फॉर अ कोहेसिव्ह अँड सस्टेनेबल वर्ल्ड. हे दावोस अजेंडा समिटची थीम होती. त्यानंतर ॲक्च्युली बघितलं तर हे ट्विन समिट होती. ट्विन समिट म्हणजे काय तर 2 समिट होत्या. एक होतं द ग्रेट रिसेट इनिशिएटिव्ह आणि एक होतं दावोस अजेंडा समिट. तर हे 2 इनिशिएटिव्ह होत्या. तर ग्रेट रिसेट इनिशिएटिव्ह काय आहे तर जी आपली ग्लोबल इकॉनॉमी आहे, जसं आपली ग्लोबल इकॉनॉमी आहे ती रिकवर करत आहे, तर ते कोविड-19 पासून क्रायसिस जे झाले त्यापासून रिकवर कशी करायची त्याबद्दल हे ग्रेट रिसेट इनिशिएटिव्ह आहे. तर असं पण प्रश्न येऊ शकतो की द ग्रेट रिसेट इनिशिएटिव्ह काय आहे, कशाच्या संबंधात आहे किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनच्या संदर्भात आहे. तर ही असणारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ठीक आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, हे स्वित्झर्लंड आहे, त्यात ज्युरिक आहे ज्याची कॅपिटल आहे, मग दावोस आहे, इथं दावोस आहे, मग इथं जिनेवा आहे, याच्या बाजूला फ्रान्स आहे, इथं वरती जर्मनी, इथं खाली इटली आहे, इथं UK आहे. तर असं हे तुम्ही युरोपचा मॅप बघू शकता. ठीक आहे. तर थोडंसं आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबद्दल जाणून घेऊया.
तर याची स्थापना 1971 मध्ये झाली, हेडक्वार्टर जिनेवामध्ये. आणि हे जे फॉरम आहे, तर ह्याचे रिपोर्ट्स वेगवेगळे किंवा इंडेक्स वेगवेगळे काढतं. तर कुठले कुठले इंडेक्स काढतं तर ते बघूया. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, मग ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, मग ग्लोबल सोशल मोबिलिटी इंडेक्स. आणि आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हे एडिसन अलायन्समध्ये पण झालं. एडिसन काय आहे तर एसेन्शियल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिस नेटवर्क. तर एडिसन अलायन्स कुणाच्या संदर्भात आहे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबद्दल तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आपण पाहूया वन लायनर्स इंटरनॅशनल न्यूजबद्दल. ठीक आहे, तर कीस्टोन एक्सेल पाईपलाईन हे कशा संबंधात आहे तर USA आणि कॅनडाची ऑइल पाईपलाईन आहे. तर फक्त हे एवढं पण येऊ शकतं की कीस्टोन एक्सेल पाईपलाईन काय आहे किंवा कुठल्या 2 देशांमध्ये आहे, तर हे उत्तर असणार आहे आपलं. लॉंग ऑप्स प्रोजेक्ट काय आहे तर UK जपान हे दोघं मिळून करणार आहेत लॉंग ऑप्स प्रोजेक्ट. म्हणजे काय, ॲक्च्युली या प्रकल्पाअंतर्गत त्सुनामी आणि भूकंपाने जे जबरदस्त नुकसान झालेल्या फुकुशिमासारख्या जुन्या आण्विक सुविधा नष्ट करण्यासाठी जपान आणि ब्रिटनमधील वैज्ञानिक नवीन व सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करणार आहेत हे. तर हे लॉंग ऑप्सबद्दल झालं. मग काजा कल्लस काय आहे तर हे PM आहेत, पहिली PM झाली आहे इस्टोनिया या कंट्रीची. ठीक आहे, त्यानंतर द इनइक्वॅलिटी व्हायरस रिपोर्ट, तर हे कोण काढतं तर ऑक्सफॅम इंटरनॅशनल काढतं. आपल्याला वाटेल की व्हायरस रिपोर्ट म्हणजे WHO असेल, पण नाही आहे, हे ऑक्सफॅम इंटरनॅशनल काढतं. त्यानंतर UNनं वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्टस 2020चा रिपोर्ट पब्लिश केला आहे सध्या. तर फक्त हे रिपोर्ट आणि कोण काढते हे बद्दलच येऊ शकतो प्रश्न. त्यानंतर IMF काढतं वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, हे UPSCने विचारलेला प्रश्न होता 2017 का 18 मध्ये. त्यानंतर 26 जानेवारी इंटरनॅशनल कस्टम्स डे आहे. त्यानंतर माउंट मेरापिक आहे. तर माउंट मेरापिक कुठं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल हे इंडोनेशियामध्ये, आणि इंडोनेशियामधलं सगळ्यात व्हायलेंट व्हॉल्केनो आहे. 27 जानेवारी इंटरनॅशनल हॉलोकॉस्ट रिमेंबरन्स डे आहे. हॉलोकॉस्ट रिमेंबरन्स डे काय आहे म्हणजे तर हे वर्ल्ड वॉर II जेव्हा झालेलं, तर द्वितीय महायुद्धात जे 1941 ते 45 मध्ये झालेलं, त्या दरम्यान हॉलोकॉस्टमुळे प्राण गमावलेल्या लोकांची स्मृती हा दिवस साजरा करण्यात येतो. तर या कालावधीत 6 दशलक्ष ज्यू आणि 11 दशलक्ष इतर लोकांची हत्या करण्यात आली होती. तर एवढं भयंकर होतं हे हॉलोकॉस्ट, म्हणून त्याला हॉलोकॉस्टमुळे ते प्राण गमावलेत त्यांनी, तर त्याच्या संबंधातच आहे हे. त्यानंतर फर्स्ट एशियन इंडिया हॅकॅथॉन, तर याचे 2 उद्दिष्ट होते तसं बघितलं गेलं तर. एक होतं ब्लू इकॉनॉमी म्हणजे नील अर्थव्यवस्था आणि शिक्षण. आणि या हॅकॅथॉन स्पर्धेत आशियाच्या 10 आणि भारतातील तब्बल 330 विद्यार्थी आणि 90 मेंटर्सनी सहभाग घेतला होता. तर हे हॅकॅथॉनचं होतं हे. त्यानंतर वर्ल्ड फर्स्ट एनर्जी फील्ड आयलंड डेन्मार्क, वेस्ट कोस्ट 80 किलोमीटर नॉर्थ सी. आता जे डेन्मार्क आहे, डेन्मार्क तुम्ही इथं नॉर्थ सी आहे बघा, असं इथं नॉर्थ सी आहे आणि इथंच डेन्मार्क आहे. इथं छोटंसं असं एक आहे डेन्मार्क म्हणून इथं. तर इथं त्याच्या वेस्ट कोस्टला इकडून 80 किलोमीटरवरती नॉर्थ सीमध्ये एक आयलँड ते बनवणार आहेत, जे वर्ल्डचं फर्स्ट एनर्जी फील्ड आयलँड असणार आहे नॉर्थ सीमधलं. तर ही न्यूज होती. तर नेक्स्ट सेक्शनकडे जाऊया आपण. तर महाराष्ट्राबद्दल न्यूज पाहूया आपण. तर नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 मध्ये महाराष्ट्र द्वितीय स्थानावर आहे. तर हे आपण पाहू शकता, जे की मी सगळं लिहिलंय. आणि हे पण विचारू शकतात की इंडिया इनोव्हेशन इंडेक्स कोण काढतं, तर हे नीती आयोग आहे. तर इथं 2 प्रश्न होऊ शकतात. आणि आपला महाराष्ट्राचा क्रमांक 2nd आहे. त्यानंतर वर्धा वुमेन SHG सेटअप सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट महाराष्ट्र फर्स्ट. म्हणजे काय तर ॲक्च्युली हे बघितलं गेलं ना, तर कवठ्यातील महिलांनी हे उभारलं महाराष्ट्रातील पहिला सोलार पॅनल निर्मिती उद्योग. हे सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर वर्ध्यातलं वुमेन SHG काय तर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे महिला बचत गट बोलू शकतो. ॲक्च्युली तेजस्वी सोलार एनर्जी मागासवर्गीय संस्था आहे ही. तर एवढं लक्षात जरी ठेवलं की वर्धाच्या वुमेन SHGनं केलं आहे हे सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे, आणि ॲक्च्युली महाराष्ट्रात पहिलंच असणार आहे. त्यानंतर कोविड वुमेन वॉरियर अवॉर्ड देण्यात आला आहे. तर हे महाराष्ट्राच्या 4 महिला IPS ऑफिसरांना देण्यात आला आहे हा. हे तुम्ही बघू शकता खाली 4 महिला IPS ऑफिसर्स आहेत. तर हे कुठे कुठे आहेत तर हे अमरावतीचे पोलीस कमिशनर आहेत आरती सिंग, त्यानंतर औरंगाबादचे SP मोक्षदा पाटील, सोलापूरचे SP तेजस्वी सातपुते,
मुंबईच्या DCP नियती ठाकर दवे. तर या चौघांना देण्यात आला आहे हा पुरस्कार, कारण की यांनी जे कोविडमध्ये जी मदत केली आहे तर म्हणून त्यांना कोविड वुमेन वॉरियर म्हणण्यात आले, त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला आहे कोविड वुमेन वॉरियर अवॉर्ड थ्रू. ठीक आहे. स्टार प्रोजेक्ट काय? स्टार्स प्रोजेक्ट तर स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स. म्हणजे काय? तर राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम याचे बळकटीकरण करणे. आणि हे कोणी सहाय्य केली तर वर्ल्ड बँकनं अर्थसहाय्य केली आहे, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं ठरतं. स्टार्स प्रोजेक्ट काय? स्टार्स आपल्याला वाटू शकतं की बाबा युनिव्हर्सिटी संदर्भात काहीतरी असेल स्टार्स वगैरे, पण हे बघा एज्युकेशन संदर्भात आहे. आणि ह्याच्यात कुठले कुठले स्टेट्स आहेत तर 6 स्टेट्स आहेत. कुठले कुठले? महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, MP आणि केरला. आता तुम्ही हे इथं बघू शकता, जे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स आहे तर ते पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक, मग महाराष्ट्र, मग तमिळनाडू, तेलंगणा, केरला, लास्टला पंजाब. लास्टला नाही बोलू शकत, 10व्या क्रमांकावर आहे ते. आणि जे 4 आहेत 5 स्कोरिंग, जे पहिले 5 पैकी, तर त्यापैकी 4 जे आहेत जे केरला, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटका हे पहिल्या 4 मध्ये आहेत. जे 5 पैकी जे 4 आहेत ते साऊथचे स्टेट्स आहेत. तर हे तुम्ही बघून घेऊ शकता, हे अनालिसिस बोलू शकता. इव्हन हे पण प्रश्न विचारू शकतात स्टेटमेंट वाईज की पहिले जे 4 स्टेट्स आहेत ते साऊथ इंडियाचे आहे किंवा नॉर्थ इंडियाचे आहेत, असं पण प्रश्न येऊ शकतो. तर ठीक आहे. तर आपला KBC राऊंड पहिला प्रश्न तुम्ही बघून घेऊ शकता. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 बद्दल आहे. त्यानंतर यंग चॅम्पियन्स ऑफ द अवॉर्ड कोण कंडक्ट करतं, तर त्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला. खाली कमेंट सेक्शन म्हणून असतो ऑप्शन, तर तिथं कमेंट करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी हे बघा लाल बटन असं असतं इकडं, आणि हे बघा डिस्क्रिप्शन असतं. हे इथं डिस्क्रिप्शनवरती हे या बाणावर तुम्ही क्लिक केलं तर खाली डिस्क्रिप्शन दिसेल. हे व्हिडिओबद्दल थोडीशी माहिती पण दिसून जाईल, जसं की इंट्रो वगैरे. हे वेगवेगळे स्लॉट्स असतात बघा. तर इथं पण तुम्ही बघू शकता कुठला इश्यू तुम्हाला बघायचा आहे. वेगवेगळे इश्यूजची मी इन्फॉर्मेशन पण दिली की त्यावेळेस ते इश्यू चालू होणार आहे. जसं की आता मी समजा हा इश्यू असणार आहे आता पराक्रम दिवस, तर मी पराक्रम दिवसबद्दल पण इथं लिहून जाईल. आणि तुम्ही या इंट्रोवर जरी क्लिक केला तर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री दिसून जाईल की कुठल्या कुठल्या मेजर इश्यूज आहेत, तिथं कुठलं त्याचं टायमिंग आहे. तर त्या टायमिंगवर डायरेक्ट क्लिक करून तुम्ही तो इश्यू बघू शकता. तर ठीक आहे. असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.